Unnati, hearty congratulations on your e-engagement today. ॲक्च्युली आपण असं ठरवलं होतं की 31 मेला आपण सर्वांनी ग्रीन व्हीलमध्ये तुमची एंगेजमेंट करायची. डझंट मॅटर, नेव्हरदलेस लेट अस सेलिब्रेट टुडे युअर एंगेजमेंट ऑन इंटरनेट विथ ऑल ऑफ अस अँड ऑल अवर रिलेटिव्स वॉचिंग अँड एन्जॉयिंग द सेम. Cheers to both of you. Hi Undumao, how are you? Hi Aditya. Feeling great, huh? Top of the world. Congratulations for achieving one of the biggest milestone in your life. Keep it up. I'm proud of you. Undumao, लहानपणापासून तुला मी बघत आलेलो आहे. I was very sure की you are going to achieve this milestone in your life. You are very focused towards your goal, rather this worthy goal, right from the beginning. टॉडलर्सला ॲडमिशन घेतल्यापासूनची जर्नी, नाथ व्हॅलीची जर्नी, कमीची जर्नी, आय एम ऑब्झर्विंग व्हेरी 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 क्लोजली. तुझी सिन्सिअरिटी, तुझी पंक्च्युअलिटी, तुझी लर्निंग ॲबिलिटी, तुझं इंटेलेक्ट, तुझं डेअरिंग, तुझी एफर्ट घ्यायची तयारी, एक्सेट्रा एक्सेट्रा has helped you to achieve this goal. Keep it up and keep all the good work doing continuously. मुंबईकर, पार्लेकर, आदित्य, गिरीश, कविता लेले. आणि तुझ्याबद्दल काय बोलू रे, तुम्हाला इतना बड़ा नाम ही काफी है. One of the brilliant लेलेस among the brilliant लेले family. प्लस तू एक तळपता सूर्य आहेस. जे काय उन्नतीबद्दल बोललो ते तुला ॲज इट इज लागू होतं. ॲडिशनली यू आर सिनियर लीडर ऑफ दिस पार्टनरशिप. सो डेव्हलप अ सिनर्जिक इक्वेशन बिटवीन तुझ्या क्वालिटीज आणि उन्नतीच्या क्वालिटी अँड लेट दॅट क्वालिटीज ग्रो एक्सपोनेन्शियली. रिमेंबर, हा तुमचा स्टेपिंग स्टोन आहे. जो कालपर्यंत माइलस्टोन झाला तो 13 तारखेपासून स्टेपिंग स्टोन होणार आहे. पुढचे माइलस्टोन तुम्हाला अचीव्ह करायला या सगळ्या क्वालिटीज तुम्हाला एक्सपोनेन्शियली वाढतच करायला लागतील. या मित्राकडनं काही वर्ड्स ऑफ कॉशन, हे जे केस गेलेले आहेत ना माझे, ते काही असेच नाही गेले आहेत. प्रत्येक केसाला मी एक किंमत मोजलेली आहे. ओके, सो ऑलवेज बी हंबल. सक्सेसमुळे कधी इगो डोक्यात घालायला येऊ नका. बी युअर फूट ऑन द ग्राउंड. ऑलवेज एन्जॉय जॉय ऑफ गिव्हिंग. सोसायटीसाठी काही ना काहीतरी करत राहा जे तुम्ही ऑलरेडी करताय. आणि मटेरियलिस्टिक वेल्थच्या पाठी लागल्यानंतर स्वतःची शारीरिक वेल्थ आणि मानसिक वेल्थ कधीच कॉम्प्रोमाइज होऊ देऊ नका. वी आर ऑलवेज विथ यू. तन मन धन से. बी हॅपी, बी हेल्दी, बी वेल्दी. मंगल हो, देव बरे करो. God bless you. माझा मुलगा आदित्य याच्याविषयी बोलायचं झालं तर असं म्हणता येईल की माझ्या 2 प्रतिबिंबांपैकी एक तो आहे. मोठा अमेय आणि धाकटा आदित्य. दोघांच्याही 2 वेगवेगळ्या स्वभावाच्या रीती आहेत, वेगवेगळे पैलू आहेत. आदित्य आता नवीन एका नात्यात बांधला जाणार आहे लवकरच. तर त्याच्याबद्दल काय सांगू मी. खूप आनंदी, उत्साही, कधी कधी रागवणारा, नंतर खूप गोष्टी कराव्याशा वाटतात, ज्याला वेगवेगळे छान अनुभव घ्यावेसे वाटतात, फिरावंसं वाटतं, चांगलं चुंगलं खायला आवडणारा आणि तेवढ्याच उत्तम रीतीने स्वयंपाक करू शकणारा असा माझा मुलगा आहे. आता माणसं जोडायची ही त्याची कला आहे. खूप मित्र आहेत त्याला आणि मैत्रीण म्हणून उन्नतीसारखी चांगली गुणी मुलगी आहे मिळालेली, याचा मला मनापासून आनंद आहे. आयुष्यात त्यांनी खूप चांगलं मोठं व्हावं, त्याच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात हे आई म्हणून मला नेहमीच वाटत राहणार. आणि त्यासाठी माझे त्याला नेहमीच भरभरून आशीर्वाद आहेत. या क्षणी मी असं म्हणेन की
आपण कोणत्याही नात्यात असलो तरी त्या नात्याचं बंधन पाळताना त्या नात्यात आपल्याला फुलवायला लागतं, ते नातं जपायला लागतं. कधी पडतं घ्यावं लागतं, कधी शिस्तीने प्रेमाने ते नातं जोजवायला लागतं. माझी अपेक्षा आहे की आदित्य आणि उन्नती दोघंही ते करतील आणि नेहमी सुखी होतील. कॉंग्रॅच्युलेशन्स मॉम, कॉंग्रॅच्युलेशन्स आदित्य. आज तुमचं एंगेजमेंट आहे. खूप खूप छान वाटतं. मला असं म्हणजे आय एम रिअली मिसिंग दिस डे विथ यू. मला असं वाटतं की मी तुझ्याबरोबर असली असती तर तुझी नखरे बघायला आणि करायला तर खूप मिळालं असतं. आय एम मिसिंग दिस डे विथ यू. आम्ही असलो असतो तुमच्याबरोबर आज तर खूपच मजा आली असती. तू किती लवकर मोठी झाली समजलंच नाही. एक छोटी असायची, इकडे इकडे पळायची, सगळ्यांना खूप मस्ती करायची. लोक घरी आले की तुला खूप खुशी व्हायची. स्कूलमध्ये तर सगळ्या टीचर्स तुझे नेहमी प्रेज करायचं. तुझं पेरेंट्स मीटिंगला गेलं की असं टीचर्स म्हणायचं विच इज व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर मला असं वाटायचं की कशाला येतो आपण, मी तर काही टीचर्स काही सांगतच नाही. स्विमिंग तर तुला खूप आवडायचं. तिकडनं येताना तू आणि पप्पा काही पण खाऊन यायचं, तर मला तुला त्याच्यासाठी खूप राग यायचं की तुम्ही हेल्दी खावं याच्यासाठी खूप राग यायचे मी. आणि स्कूलमधून तू कशी हळूहळू मोठी झाली. स्कूलमध्ये एक हे आहे की तुला नेहमी बस चुकायची. पंक्च्युअलिटीवरती खूप आमचे बस चुकायचं आणि आपली कार आणि बसची रेसिंग नेहमी असायचं. ते खूप आठवलं की मजा येते. आता हळूहळू मोठी झाली आणि आज I can say the best thing that has happened to you is Aditya coming into your life. It's a real congratulations to both of you. Take care of each other and be happy always. God bless you. आमचा आदित्य एक चांगला, हुशार, चवीनं खाणारा खवय्या आणि थोडासा मिस्किल पण मुलगा आहे. चिकन आणायचं म्हटलं की मी त्याला नको म्हणायचे, तर मुद्दाम माझ्यासमोर उभं राहून चिकन म्हणून मला चिडवायचा. मी त्याला संस्कृत शिकवायची. मी प्रश्न विचारण्याआधीच त्याचं उत्तर तयार. सुभाषितं पण सगळी पाठच असायची. आमच्या 4ही नातवंडामध्ये आजोबांना दम देणारा एकमेव नातू म्हणजे आमचा आदित्य. आदित्य आणि उन्नती शुभम भवतु. माऊ तू बरी आहेत ना? उद्या तुझा साखरपुडा आहे. आधी राहिली असती. आधी तुला काय म्हणायची काहीच लागली. पण त्याच्यानंतर तू तुझ्या घरी जाणार, माहेर राहून घरी जाणार. माहेर आणि घर त्याच्यामध्ये फरक असतो, लक्षात ठेव. आपण घरी गेल्यानंतर माहेरचं फक्त आठवण ठेवायची. कडच्या माणसांची मिळून मिसळून वागलं पाहिजे. कडच्या माणसांना कोणत्याही बाबतीत उलट उत्तर वगैरे देऊ नये. कारण ती माणसं माणसापेक्षाही मोठी असतात आणि त्यांना सांभाळून राहिलं पाहिजे, त्यांच्याशी मिळून मिसळून राहिलं पाहिजे. ती आपल्याची वाईट कधीच वागत नाही ती माणसं. घरी गेल्यानंतर आनंदात राहा, सगळ्यांचे मिळून मिसळून. तुला सांगायला नको आहे, तू आत्मसात केलेला आहे. बरीच वर्ष
आपल्या माणसांना सोडून लांब राहिले शिक्षणाच्या निमित्ताने. तुझे गुरु गोटचकर आजोबा आणि आजी त्याने तुला खूप लहानाची मोठी केली, व्यवस्थित चांगले संस्कार घडवले तुझ्यावर. तू ते कधीच विसरू शकणार नाही. फक्त शिक्षणाच्या निमित्ताने तू काही वर्ष सगळ्यांपासून दूर राहिली. पण आता जे तुला तुझ्या पप्पाने स्थळ वगैरे शोधून काढून दिलं आहे, खूप चांगलं आहे, खूप चांगलं आहे. परत जवळचं आहे तुझं स्वतःची काम नाही आहे. कोण आहे? मामा होता? फक्त म्हणजे दिनेश का फोन करतो. नाही. कोण आहे मामा? आणि याच्या तिकड्यात तिने दोघांनाही मिळून काहीतरी व्यवसाय स्वतःचा करा, ते जास्त फायद्याचं होईल. असे कितीतरी लोक आलेले आहेत आणि सगळे आपले राज्यकर्ते पण सांगतात तुम्ही असंच करावं सगळ्यांनी. हॅलो, मी आदित्याची आजी म्हणजे कविताची आई. आदित्य माझं दुसरं नातवंड. एकदम गोरा गोमटा, लहानपणीचा मला आठवतो तो अजूनही. खूप हुशार, लाघवी आणि मस्त मौज मजा करणारा आहे तो. सर्वात म्हणजे चवीने खाणारा, एन्जॉय करणारा. खरं म्हणजे ही फुल फॅमिलीच तशी आहे, एकदम सर्व मस्त एन्जॉय करणारी, आनंदी राहणारी. मला पण खूप आनंद वाटतो. आदित्य, ऑल द बेस्ट. हा उन्नतीची आजी आणि उन्नती म्हणजे वडली नात. शांता उन्नतीची मम्मा. उन्नती खूप हुशार आणि प्रेमळ. ताका बूक वाचपाची आवड. गोंयांत येतकूर ताका मामा विचारतालो कितें हाडूं, तें म्हणटालें बूक हाड म्हणून. उन्नती 5 वर्सांचें औरंगाबादच्यान एकटे गोंयांत आयलें. ताका नुस्तें खूब आवडटालें. तें येतकूर आमी तरेवार नुस्तें करतालीं, सुंगटां, कुल्ल्यो. तें खूब आवडीन खातालें. उन्नती कसल्या कामाक फाटींच सरचें ना. उन्नती अमेरिकाक गेलें तरी ताणें आमकां लग्नाचे बर्थडे ऑनलायन बुके धाडलो. सगळ्या बर्थडेक विश करपाक विसरनासतना करतालें. उन्नती मेकॅनिकल इंजिनियर डिग्री घेतली आनी अमेरिका पोस्ट ग्रॅज्युएशन करपाक गेलें आनी आतां तें नोकरी करता. आनी उन्नतीले आदित्या बरोबर ठरलें. उन्नतीचो आज साखरपुडो आनी आदित्याचो दोगांय. आमचो सगळ्यांचो ताका आशिर्वाद आसा. देव तांचें बरें करूं. आदित्य आनी उन्नती, कॉंग्रॅच्युलेशन. नमस्कार, हांव शांताची मावशी आनी उन्नतीची आजी. आज उन्नतीचो साखरपुडो अमेरिकेन जाता, तरी पूण आमी ताजो आनंद गोंयांत रावन घेतात. उन्नती हुशार आनी मायेस्त भुरगीं. ताका बुकांची खूब आवड. ताजी उलोवणी खूब गोड, कोणाकूय आपलेशें करून घेवपी. तें जेन्ना आपले मामागेर येता तेन्ना हांगा येताच. आनी तें आयलें की मागीर आमी ताजे खबऱ्यांक ताजे म्हऱ्यान बसतात. ही शिकवण ताका आपल्या आवय बापाय कडल्यान मेळ्ळी. शांता मावशी म्हणून हांव येतलेंच, पूण उन्नतीचो पप्पा सुद्दां केन्नाच आयले बगर रावलें ना. येवन खबर घेवन वतलो.
अशी उन्नती केन्ना व्हड जालें तें कळ्ळेंच ना. आज ताजो साखरपुडो हांव देवा कडेन मागता आदित्यान उन्नती बरें आरोग्य सूख समाधान आनी आनंदी दवर. बरें, देव बरें कर. हाय आदित्य, हाय उन्नती. मला विश्वासच बसत नाही की तू एवढा लहान मस्तीखोर हॅपी गो लकी मुलगा आता एवढा मोठा झाला आहे, त्याचं तर लवकर एंगेजमेंट होणार आहे. आपण अशीच मस्ती करत राहू, भरपूर मजा करत राहू, भरपूर एन्जॉय करत राहू पुढे जाऊन. हो, आणि जशी आता मी ॲड झाली आहे ज्युनियर गँगमध्ये, तशी आता उन्नती ॲड होणार आहे लवकरच. तो तुम्हाला सगळ्यांना मला एक किस्सा सांगायचा आहे आदित्यच्या क्रिएटिव्हिटीचा, की तो लहानपणापासून भरपूर क्रिएटिव्ह आहे. एकदा लहान असताना आईने एक पेंटिंग काढलं होतं कॅनव्हासवरती सीनरीचं, म्हणजे घर, नदी, डोंगर वगैरे होते. तर आई बाहेर गेली होती तेव्हा आदित्यने बाबांचा शेविंग फोन घेतला आणि डोंगरावरती त्यांनी उडवला. आईने येऊन विचारलं, अरे हे काय केलं? तर तो माझ्या डोंगरावर बर्फ नव्हता म्हणून मी बर्फ काढला शेविंग फोन. तर ते त्याची क्रिएटिव्हिटी तुझी तशी लहानपणापासून अशीच चालू असून दे, आणि तुम्हाला दोघांना आमच्या दोघांतर्फे ऑल द बेस्ट. हॅलो दीदी, हॅलो आदित्य दादा, कॉंग्रॅच्युलेशन्स. मग काय सांगू तुझ्याबद्दल, आता मम्माने बोललं काहीतरी बोल, तर बोलतोय. खूप मजा यायची तुझ्यासोबत, तू गिफ्ट पाठवायची हर वेळेला, मग बड्डेला तर वाजून मजा यायची. आता पण गिफ्ट पाठवा मला, लायसन्ससाठी पण पाठव. लायसन्सचा तू बॉल दिला होता तेव्हा. मग त्यानंतर अजून खूप मजा करायचो. जेव्हा पण तुला पुण्याला सोडायला जायचं आहे की तेव्हा मग आपण सीटसाठी भांडायचो की मी इकडे झोपणार, तू मागे झोपणार. आता काय, आता सगळं माझं आहे, तर कधी ये इकडे, आपण जायचो फिरायला. आता जेव्हा फिरायला जाईल मला ह्यांच्याच रूममध्ये झोपायला लागणार. मग अजून मग गाडीत कधी पण रात्री चक्कर मारायला जायचो, तेव्हा ते कांदे पोहे म्हणून गाणं गायचो. आता मला एवढं लक्षात नाहीये ते गाणं, पण असंच काहीतरी जोरात ओढायचो. आयुष्य हे चुलीवरचे कांदे पोहे. टायसनला पण तुझी खूप आठवण येणार. टायसनसाठी माझ्यासाठी हर वेळेला गिफ्ट पाठवायचं, जरी तू आली नाही गिफ्ट यायला पाहिजे. ठीक आहे, ऑल द बेस्ट. आणि आदित्य दादा, तू टेन्शन नको घेऊ, कारण की ती खूप टेन्शन देणार. ती बोलणार इकडे फोटो काढ, तिकडे फोटो काढ, तर इग्नोर कर. बोल मोबाईलची बॅटरीच नाहीये, नाहीतर मोबाईल घरीच सोडून जायचं. ती खूप फोटोसाठी बोलणार, आणि ते ॲडव्हेंचर आवडत असतात. जिकडे पण जाईल ॲडव्हेंचर करा, सेफ राहा, मजे करा. थँक्यू. टायसन दीदी बघ. कॉंग्रॅच्युलेशन आदित्य अँड उन्नती. मी उन्नतीचा मोठा मावसा आहे. माझं नाव मंगलदास गाड. उन्नती लहानपणापासून हुशार व प्रेमळ मुलगी आहे. तिचा आज साखरपुडा होत आहे, ऐकून खूप आनंद होत आहे. तिचं पुढचं आयुष्य सुखी समाधानी हो असं देवाकडे प्रार्थना करतो. कॉंग्रॅच्युलेशन्स आदित्य अँड उन्नती. मी उन्नतीची मोठी मावशी छाया मावशी. लहानपणापासून उन्नती जिद्दी आणि हुशार मुलगी आहे. तिला वाचनाची खूप आवड आहे. ती एक चांगली आणि मन मिळावू मुलगी आहे. मला ती खूप आवडते. पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी ती अमेरिकेला गेली तेव्हा मला खूप आनंद झाला. लहानाची ती केव्हा मोठी झाली आणि नवरी झाली हे आम्हाला कळलंच नाही. आज तिचा साखरपुडा होत आहे हे ऐकून आनंद झाला. आदित्य आणि उन्नतीचे पुढील आयुष्य सुखासमाधानाचे आणि समृद्धीचे जावो अशी ईश्वराकडे प्रार्थना करते. I am Nutan, Shantati's sister and Unnati's Maushi. When we got the news, we were happy and excited. Unnati getting engaged. Unnati was a cute girl, very friendly, very intelligent, very creative. She loves fish and crabs. Crabs are her favorite. I remember the days when she came to stay with us in Bonda.
She and Shivam used to go to play and then for hobby classes. Unnati, we also miss a sincere packing staff in the pharmacy. Aditya, don't leave Unnati behind with photographer. She loves modeling. In short, Aditya, I can say you are very lucky to have Unnati as a life partner. Congratulations to both and be happy. आदित्य, कॉंग्रॅच्युलेशन्स. गिरीशकडनं आम्हाला गोड बातमी समजली. हाऊ इज युअर नेक्स्ट हाफ? सर्व काही ठीक आहे ना? केव्हा आहे तुमचा साखरपुडा आणि लग्न? 12 तारखेला साखरपुडा. 12 तारखेला साखरपुडा. आम्ही येणार आहोत ऑनलाईन. Good evening. Pleased to be talking on such a joyous occasion. It's a proud moment. I'm Unnati's youngest Maushi from Sydney, Australia. And I was with Unnati when she was very little. She's very lovable. I also think she's very charming, intelligent, smart, beautiful, and good at everything. I remember every holiday she used to invest her time learning something or the other or reading books and never waste time. I'm so proud of you, Unnati, and I'm very happy for you, and congratulations to both Adit and you, and God bless you both. Thanks. हॅलो आदित्य, हॅलो उन्नती. फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स. आमच्या आदित्यचा साखरपुडा विश्वासच बसत नाही. आदित्य इंटेलिजंट, सेन्सिबल, विचारी, थोडा मिस्चिवियस आणि खवय्या. तुम्हाला करोनामुळे तिकडे तुम्हाला दोघांना साखरपुडा करायला लागत आहे, पण डोंट फील बॅड. आमच्या सगळ्यांचे शुभाशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी आहेत आणि असतीलच. त्यामुळे प्रत्येक क्षण एन्जॉय करा. उन्नती, तुझंही लेले परिवारात खूप खूप स्वागत. एवढंच म्हणेन, थोरा मोठ्यांचे आशीर्वाद, लहानांच्या शुभेच्छा घेऊन पाठी आदित्य आणि उन्नती निघालेत साखरपुड्यासाठी. शमा आत्या परिवाराकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि अनेक उत्तम आशीर्वाद. हॅलो, कॉंग्रॅच्युलेशन्स टू बोथ ऑफ यू. उन्नू दीदीबद्दल काही सांगायचं झालं तर सगळ्यात जुनी मेमरी माझ्याकडे जी आहे ती ही अशी आहे की जेव्हा पण औरंगाबादला जायचं असायचं तेव्हा आई बाबा मला हे सांगायचे की आपण जाऊया, पण तू भांडायचं नाही आहे उन्नू दीदी बरोबर, मारामारी नाही करायचे. सगळे आई बाबा आजी आजोबा सगळे मला हेच सांगून पाठवायचे की मारामारी आणि भांडण झालं नाही पाहिजे. सो तसं होतं आधी आमच्यात. आम्ही एकदम भांडलो आहे, पण म्हणजे आम्ही जसे मोठे होत गेलो तसं आमच्यातला बॉन्ड खूप क्लोज झाला आणि आम्ही विचित्र गोष्टी केलेल्या आहेत. आम्ही घरी एकदा सत्यनारायणची पूजा घातलेली, आम्ही पार्लर काढलेलं, आम्ही एका नॅशनल पार्कसारखं काहीतरी बनवलेलं आणि एका साईड ॲक्टरचा ऑटोग्राफ घेऊन असं खुश झालेलो की आम्ही काहीतरी खूप अकम्प्लिश केलं आहे त्याच्यात. सो आम्ही वियर्ड गोष्टी केलेल्या आहेत. फॅमिली फंक्शन बंक करून एक घाणेरडा वक्त द रेस अगेन्स्ट टाईम हा मूवी बघितलेला. सो असे मोठे झालो आहे आणि मला एवढं प्राऊड आहे तिच्या, म्हणजे एवढी मला तिच्याबद्दल प्रेम आहे आणि सो प्राऊड ऑफ हर. मी जेव्हा तिच्याकडे बघते की ती किती मच्युअर झाली आहे आणि तिचं लाईफ कसं हे केलं आहे, हँडल केलं आहे. सो मला कुठेतरी वाटतं की इवन आय हॅव टू बी लाईक हर अँड आय ऑलवेज लुक अप टू हर. आणि सो दॅट इज हाऊ आमचे बॉन्ड एवढा स्ट्रॉंग झाला आहे की इतक्या वर्षात आता वी शेअर ऑलमोस्ट ऑल द सिक्रेट्स विथ इच अदर. आणि आय एम सो ग्लॅड की तू आता पार्लेकर होणार आहे. सो नो मोर एका तासात दीनानाथला वगैरे जाऊन यायचं. आता अनलिमिटेड दीनानाथ मार्केट शॉपिंग, अनलिमिटेड पणशीकरकडे जाऊन खाणं, अनलिमिटेड कॅडबी आणि अनलिमिटेड स्ट्रीट शॉपिंग. सो येस, आणि वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन्स. खूप छान लाईफ जगा आणि
लव यू. बाय. Hi Aditya and Unnati, wishing you many congratulations and best wishes for a very happy and successful new life ahead, full of adventures and fun times. Welcome to the family Unnati. Really have to meet you. आदित्य एवढं काही जास्ती सांगितलेलं नाहीये, थोडंफार रिक्वायर्ड इन्फॉर्मेशनच सांगितलेली आहे. सो इट वुड बी अ लॉट ऑफ फन टू हैंग आउट एंड कैच अप. वैसे तो मेरा भाई बहुत ज्यादा स्मार्ट, विटी, इंटेलिजेंट, गुड लुकिंग ऐसे कम अक्रॉस होता है, बट लेट मी टेल यू वन बचपन की बात which will tell you something more about him, to be careful in the future and at least you'll know what you've gotten yourself into. सो एकदा ऋतुजा आणि आदित्य भातुकली खेळत होते आणि त्यांच्याकडे, आय नो एव्हरीबडी इज लाफिंग ऑलरेडी, आपल्या भावल्या होत्या, भावली का दोन्ही भावल्या होत्या असं काहीतरी, आणि ऋतुजा वॉज टीचिंग हिम की कसं भरवायचं असतं लहान मुलांना. सो ऋतुजा त्याला असं तिच्या भावलीला छान चमच्यानी भरवत होती आणि असं नीट बिबनी असं निपटत होती हे ते. आता आणि सांगितलं, आदित्य आता तू भरव. आदित्यने मोठा झारा घेतला ज्याच्यानी यू फ्राय थिंग्स, आणि हे असं घेऊन घे खा. दॅट्स व्हॉट ही वॉज डुईंग. इट वॉज व्हेरी क्यूट टू जस्ट वॉच बाहेर न, बट इट वॉज रियली अडॉरेबल. सो दिस इज वन बिग मेमोरी आई रिमेंबर. बाकी तो तुम जानती हो और टाइम में जानोगी ही. सो या, congratulations once again, and yes, can't wait to dance in your Sangeet and have a lot of fun then too. Take care. हॅलो आदित्य, उन्नती, अभिनंदन. अभिनंदन. वेलकम टू पोरगावकर फॅमिली. मला अजून विश्वासच बसत नाही उन्नती इतकी मोठी झाली. मला अजूनही तिचं लहानपणच आठवतं की तिला लहानपणी आम्ही कधी बकरी, कधी कोंबडी म्हणायचो. कितीतरी आठवणी आहेत शेअर करायला. मला लहानपणीची उन्नूच आठवते छोटी. तिने 2 नवीन रेसिपीला नावं दिले होते, येल्लो कढी आणि भज्याचं पिल्लू. आणि तिला नेहमी माझ्या कुशीत झोपायचं असायचं दुपारी, आणि गावाला पण माझ्यासोबत यायचं असायचं. गावाला माझं पॅकिंग सुरू असलं की तीच तिचे सगळे कपडे वगैरे घेऊन माझ्याकडे यायची. तिला गोडपोळी खूपच आवडायची. तिला तिच्या भावी आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा आमच्या दोघांकडून. तुम्हाला दोघांना पण पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. हाय आदित्य, मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. जस्ट लास्ट इयर आपण माझ्या लग्नाबद्दल बोलत होतो, कुठले कपडे घालायचे, संगीतला कुठली गाणी घ्यायची, आणि इट वॉज अ लॉट ऑफ फन. आणि जस्ट अ इयर लेटर ऑलमोस्ट हियर वी आर मेकिंग युअर एंगेजमेंट व्हिडिओ. I am extremely happy for you guys. Unnati, welcome to the family. I hope you both have a great life ahead, and can't wait to dance at your wedding as well. Aditya and Unnati, first of all, congratulations, and we are really thrilled for you guys. And this engagement video thing, you know, in these distance times, it's like these small, okay, not small, but these things, you know, they really lift up your mood, and it's amazing to know that you two are, you know, going to tie the knot. And Aditya, I just can't wait to see your ears pulled. My turn now. I'm taking first row seats, and you are bringing development to the family. I meant Unnati. So okay, bad joke. Anyways, really stoked for you guys. Congratulations. We'll see you soon. Yes, see you soon. Congratulations. Bye. Bye. Hi Unni and Aditya. I'm Unni's Maushi. All the best to your future as you are starting the most important chapter in your life. Come back soon. We are all waiting for you both. Congratulations Aditya. कॉंग्रॅच्युलेशन्स आदित्य. व्हॉट अ गुड न्यूज. गिरीशने त्या दिवशी फोन केला आणि सांगितलं की लग्न ठरलं आणि ई एंगेजमेंट आहे. आय वॉज व्हेरी हॅपी टू हिअर दॅट. चला, लॉकडाऊनमध्ये जबरदस्त न्यूज. सो लुकिंग फॉरवर्ड फॉर द ई एंगेजमेंट. रिअली लुकिंग फॉरवर्ड. Have a great time on the Zoom. Thank you. Hi Moti and Aditya, how are you guys doing?
I wish you guys all the happiness, love, and everything possible good in this planet. Moti, you have been my bestest sister, bestest friend since the day one of my life, as the difference is just 10 days. But you are not my elder sister, which you term to be. So stop acting mature to me, and I know you from your worst. I've seen it, and to the best now. So I'm very happy, and Aditya, my man, all the very best to you too. You have got a gem, so obviously. So if please take care of my sister, sophisticated sister, as if you don't, we are all coming for you, man. So take care, enjoy guys, and see you soon in India. Bye. हॅलो उन्नू, का एवढी मोठी झालीस पण की आता लग्न करायचं? आमच्यासाठी अगदी अजूनही तू छोटी बाळ, सगळं तुझं बालपण माझ्या डोळ्यासमोर आहे. लहानपणी ना तू खूप हेल्दी होतीस आणि तुला खायला वेगवेगळ्या प्रकारचे खूप आवडायचे. मग लाडू असू देत, पानकर काकूंकडचा गोड शिरा असू देत, पाणीपुरी असू देत, डाळिंब, आंबा, काही त्याने तुझ्या कपड्यांना कायम डाग असायचे. थम्सअप प्यायचीस, मॅगी, पापड, आईस्क्रीम, चिकन, नंतर मारवाड्यांच्या लग्नातलं जेवणावर ताव मारायचीस आणि अभ्यासाच्या बाबतीत एकदम सिन्सिअर होतीस. खेळाची आवड होती, पेटी वाजवायचीस, गाणं म्हणायचीस. मला आठवतं खूप लवकर तू सेल्फ झालीस, म्हणजे स्वतः सगळं करायला लागलीस. छोटी होतीस तेव्हा विमानातनं मुंबईला आली होतीस आणि टीनेजर असताना एकदा ट्रेनमधनं तू आली होतीस मुंबईला एकटी. आणि जसं सगळं तू स्वतः डिसिजन्स घ्यायला लागलीस आणि लहानपणीचं तुला माझं सगळं बालपण खूप आठवतं आहे. साईलो आणि तू खूप भांडायचास. मी एकदा ना तुमच्यासाठी पिचकाऱ्या आणल्या होत्या आणि फक्त सगळ्या सेम होत्या, फक्त काहीतरी मागे दांड्याला एक पिवळा कलर आणि लाल कलर कळत पण नव्हता, पण त्याच्यावरनं पण भांडला होतात. आणि मग एकदा सत्यनारायणाची पूजा घातलीत आणि तेव्हापासून तुमची भांडणं संपली. मला आठवतं तुला खरवस खूप आवडतो. नंतर एकदा तू मिरची खाल्ली होतीस लहान असताना आणि खूप रडली होतीस. आमच्या सगळ्यांची तू खूप लाडकी आहेस. आणि मला आठवतं आजी जेव्हा औरंगाबादला असायची ना, तेव्हा आजी मला पापड भाजून दे, आजी मला मॅगी खाऊन दे, असं तुझं चाललेलं असायचं. सगळ्यात तुला आवडतं म्हणजे शॉपिंग करायला, आणि ते स्वतःसाठी आणि त्याच्याबरोबर दुसऱ्यांसाठी. लहानपणी तुझ्याकडे खूप मोठी लायब्ररी आहे, तुला खूप पुस्तकं वाचायला आवडतात. नंतर तुझ्या सगळी ज्वेलरी, तुझं कपाट एकदम व्यवस्थित लावलेलं असतं, ते मला अजूनही आठवतं. नंतर डिसिप्लिन आहेस तू. आता तू चांगला छान स्वयंपाक करतेस. नंतर म्हणून आता तुला, आणि मला तुझं सगळ्यात आवडलं काय माहिती आहे का, की ना आता तुला जॉब लागला, त्याच्यानंतर तू आजोबांच्या नावाने कुडाळच्या शाळेला एक चांगल्या म्हणजे सायझेबल अमाऊंटची डोनेट केलंस तू. आता हे खरं डोनेशन आपण कोणाला ह्या कानाचं त्या कानाला सांगू नये म्हणतात, पण मी या मुलांना तुझा आदर्श ठेवावा म्हणून सांगते. तर तुला आणि आदित्यला सगळं सुख, समाधान, आरोग्य सगळं लाभू दे आणि तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे. चल बाय, ऑल द बेस्ट. हाय, फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्हाला दोघांनाही फॉर युअर एंगेजमेंट. इट्स फायनली सम ग्रेट न्यूज कमिंग आउट ऑफ दिस होल पॅन्डेमिक सिच्युएशन, विच इज ग्रेट. हाय उन्नती, माझं नाव चिन्मय आहे आणि मी प्रॉबब्ली लैलेचा सगळ्यात जुना मित्र आहे. मला त्याला इथे आदित्य म्हणायला लागेल for obvious reasons. But I'm very very happy that तुम्ही दोघंही लाईफमध्ये अपग्रेड होत आहे. And I am hoping to see both of y'all sooner rather than later. And take care of yourself and best of luck. Congratulations Unnati and Aditya. We heard that you are getting engaged. We are very happy for you. For those who don't know us, I am Shiva. And I am Akshay. We are Unnati's cousins. Unnati, it was just yesterday when we were small kids. We had a great time together. We came down from Aurangabad. And we used to go to movies and we used to go to beach
and we had lot of fun. Exactly. It was great to spend have a great childhood together. Unnati and Aditya, we wish you all a very happy journey together. Understand each other, love each other, and have a great time together. All the very best. नमस्कार मंडळी. नमस्कार. उन्नती आदित्यच्या या व्हर्च्युअल साखरपुड्यामध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. मी शशांक, उन्नतीच्या बाबा लौकिक यांचा कॉलेजपासूनचा मित्र आणि आमच्या उन्नूचा शशांक काका. ही माझी बायको मंजुषा. मी उन्नतीची मंजुषा काकी. हाय उन्नू, हाय आदित्य. तुम्हा दोघांना या साखरपुड्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि आमचे अनेक आशीर्वाद. कॉंग्रॅच्युलेशन्स बोथ ऑफ यू, उन्नती अँड आदित्य. गॉड ब्लेस यू. आमची उन्नू लहानपणापासून आम्ही तिच्या ह्या प्रवासाचे साक्षीदार. उन्नतीचे बाबा लौकिक आणि आमचा कॉलेजपासूनचा मैत्री आमचा एक कॉलेजचा ग्रुप आहे आणि खास मित्र होता आम्ही सगळे. आणि ही आमची मुलं लहानपणापासून एकत्र वाढली. त्यामुळे ह्या उन्नतीच्या लहानपणापासूनच्या प्रवासाचे आम्ही सगळे साक्षीदार आहोत. उन्नती शाळेत असताना खूप हुशार होती आणि तिला नुसतंच अभ्यासात नाही तर एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये पण ती खूप हुशार होती. स्विमिंग तिला आवडायचं आणि लहान असताना मला वाटतं ती 12 वर्षाची होती तेव्हा तिने समुद्रातून 5 किलोमीटर पोहण्याचा विक्रम केला होता. मला वाटतं संक रॉक आणि गेटवे ऑफ इंडिया हे 5 किलोमीटरचं अंतर तिने पोहून पार केलं होतं. उन्नतीच्या रूममध्ये तुम्ही जाल ना तर तिथे भरपूर ते शाळा कॉलेजमध्ये मिळवलेली मेडल्स बक्षिसं भरपूर दिसतात. शाळेच्या आणि कॉलेजच्या सगळ्या कार्यक्रमात ती खूप हिरिरीने भाग घ्यायची. नेतृत्व गुण हा तिच्या बाबांकडून आलेला आणि समजूतदारपणा, सगळ्यांना समजून घेण्याचा समंजसपणा तिच्या आईकडून आला. लहान असताना उन्नती थोडीशी हट्टी होती पण म्हणतात की जशी जशी मुलं वयात येतात, टीनेजमध्ये येतात, ती अल्लड होतात. पण उन्नतीच्या बाबतीत हे उलट होतं. जशी जशी ती मोठी होत गेली तशी ती जास्त समजूतदार होत गेली आणि आता तर ती विपश्यना करते. विपश्यना सारखा एक राजमार्ग, जीवन जगण्याचा राजमार्ग तिला आता सापडलाय. त्यामुळे चांगल्या वाईट प्रसंगी समंजसपणा, समजूतदारपणा कसा दाखवायचा, संयम कसा दाखवायचा ही ती आता शिकते. त्यामुळे हा संसारात पण ती हाच संयम आणि संयमीपणा दाखवेल, समंजसपणा दाखवेल आणि तिचा संसार खूप सुखाचा करेल. लेले कुटुंबियात ती लवकरच समाविष्ट होईल आणि सगळ्यांना आपलंसं करून घेईल. त्यांचा आशीर्वाद, त्यांच्या या सुखी संसारात आमच्या सगळ्यांचे आशीर्वाद नेहमीच राहतील. पुन्हा एकदा उन्नती आदित्य, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आमच्या सगळ्यांकडनं त्या तुम्हा दोघांना भरपूर खूप खूप शुभेच्छा. तुमचं पुढचं आयुष्य सुखाचं, समृद्धीचं हो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. बी हॅपी, बी पीसफुल. मंगल हो. मंगल हो. नांदा सौख्य बरे. And he has been really helpful to all of us. And I mean, on a personal level, he has helped me through mechanical engineering, and even on his last short trip to India, he helped me out with my startup idea as well. And he's a very dedicated guy. I mean, his perseverance is something that all of us aspire to emulate. And he's really a wise guy. I mean, I don't know if he has always been that way or it has something to do with going early to bed and early to rise. We are not sure about that. But anyway, jokes apart. So Unnati, you are going to be part of the Zapte group from now on. I mean, not the WhatsApp group. You would need to submit a formal request for that, and the management basically reviews it. So that's a long process, but never mind that. So anyway, from me, I wish you both happiness, and I hope you lead a happy life together. Hi guys. So when I started making this video for Lele, I was confused about where to start.
and I thought that I could refer my notes as a good starting point. But then after a while, Lele told me that this has to be a kid-friendly video, and I thought these were of no use over there. So I thought I would just speak from my heart. So basically, Lele has been an integral part of Zapte, which is essentially a group of friends who have been together for the past 2 decades. And the funny thing is that if anyone asked us even back then that who do you think would get engaged first, our answer would definitely have been Lele. The reason for that is that he's so sorted in his life. I mean, right from primary, being the primary school, being the class monitor, to the head boy, then the commander, and always acing his exams. We knew that he was the ideal candidate for almost. सर्व उपस्थित मान्यवरांना मी मयुरेश आडारकर, मी शर्मिला आडारकर, आमचा सप्रेम नमस्कार. उन्नतीच्या एंगेजमेंटचा आज आम्ही पार्ट होऊ शकलो, झूमवरून का होईना, याचा आम्हाला खूप आनंद आहे. आणि एक उन्नतीच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर माझ्याकडे भरपूर काही आहे, का तिच्याशी माझा एक स्पेशल बॉन्ड आम्ही शेअर करतो. पण आता मी त्यातले काही हायलाईट्स सांगते, कारण खूप कमी वेळ प्रत्येकाला मिळणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे तिच्याशी जवळीक एवढी आहे कारण ती माझ्या सुरभीच्याच वयाची आहे, त्यामुळे सुरभीची पण खूप चांगली मैत्रीण आहे. फार लहान असताना माझ्या कामासाठी मी जेव्हा औरंगाबादला गेले होते तेव्हा उन्नती म्हणाली होती की मी काकूच्याच बाजूला झोपणार, असं म्हणणारी ती गोरी गोपी गुबगुबीत गालांची आणि कुरळ्या केसांची उन्नती अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे. त्याच्यानंतर आमचा बॉन्ड वाढतच गेला. 31st आठवण मी सांगू इच्छिते. दरवर्षी 31st हा आम्ही ऑलवेज लुकिंग फॉरवर्ड असा इव्हेंट असतो. जेव्हा आम्ही तिकडे जातो, लौकिक तो अरेंजमेंट करतोच, पण प्रत्येक गोष्टीमध्ये उन्नतीचा हिरिहिरीने सहभाग असतो. सगळे डान्स बसवण्यात वगैरे तिचा कायम पुढाकार असायचा. तर जेव्हा आम्ही 31st तिच्याशिवाय साजरा केला तेव्हा आम्हाला तिची उणीव खूप भासली. त्याच्यानंतर एक फार महत्त्वाची आठवण म्हणजे आमची पहिली US ट्रिप, जे आम्ही सुरभीच्या कॉन्व्होकेशनसाठी गेलो होतो. तेव्हा उन्नती आली होती तिथे आणि आमच्याबरोबर तिच्यामुळे आम्ही खूप मजा जास्त केली. आमच्या ॲनिव्हर्सरी पण तिच्या स्वभावाप्रमाणे तिने आम्हाला एक सरप्राईज केक ऑर्डर करून आम्हाला जो आनंद दिला, असा आनंद ती आम्हाला कायम प्रत्येक इव्हेंटला देत राहते. अशी आमची गोड उन्नती. तिच्या एंगेजमेंटच्या दिवशी आम्ही तिच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. खूप खूप शुभेच्छा उन्नती आणि आदित्य. बाय. धन्यवाद. Hi Unnu. Hi Aditya. This is Raja Kaka. This is Sonali Kaki. We wish you both on your engagement and hope that you have a wonderful married life. माझ्यातर्फे आणि आमच्या फॅमिलीतर्फे तुम्हाला या सुखद दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमचं पुढील आयुष्य असंच सुखाचं जावं ही आमच्यातर्फे मनापासून इच्छा, अपेक्षा आणि आशीर्वाद. Aditya, I had once read a book written by Chetan Bhagat which was titled as Two States. It was a very wonderful line which was, which has earmarked in my mind for a very long time. That you never get married to a girl in India, but you get married to a family in India. And I think that is what you are adopting all of us with Unnu. You not just got Unnu as a gift, but all of us, all her father's friends, her mother's friends, as a bonus with Unnu. And I think you have to accept it and live with it, and welcome to the family. We're all going to be a very happy family. हाय लेले, खरंच विश्वास बसत नाही आपण इतके मोठे झालो की आता तुझं लवकरच लग्न होणार आहे. मला आठवतं आपण पहिले आपली मैत्री झालेली जेव्हा आय थिंक 6th स्टँडर्डमध्ये, जेव्हा मी समर वेकेशनसाठी शाळेत म्युरल पेंटिंगचा क्लास लावलेला. आणि तेव्हा ऑफकोर्स काकी क्लास घ्यायच्या आणि तू पण असायचास तिकडे. तेव्हा असं वाटूनच येत होतं की म्हणजे तू असा शाळेतला सगळ्यात पॉप्युलर मुलगा आहेस, ऑर मे बी वन ऑफ द पॉप्युलर. आणि नंतर ऑफकोर्स 8th स्टँडर्डमध्ये 8th, 9th, 10th मध्ये आपण सेम डिव्हिजनमध्ये होतो आणि जी धमाल केली आहे ती आय मीन आपला अजूनही ग्रुप चालला आहे. दॅट सेज अ लॉट अबाउट की आपण किती चांगले मित्र आहोत सगळे.
But yeah, I mean, really big step for you. Of course, as Mallar said, की सगळ्यांना माहितीच होतं की ग्रुपमध्ये पहिले कोणाचं लग्न होईल तर प्रॉब्ली लाईक तुझं नाव येणारच त्याच्यात. Just wanted to wish you like congratulations, all the. Hi Unnati, how are you beta? Hearty congrats on your engagement. बहुत अच्छा लग रहा है कि तुम लोग एक नई जर्नी स्टार्ट करने जा रहे हो. हम लोगों की सबकी बेस्ट विशेस और बहुत सारी ब्लेसिंग्स तुम्हारे साथ हैं. और तेरे को तो मैंने 2 साल की थी तब से बड़ा होते हुए देखा है. एंड डे बाय डे यू हैव acquired new talents, you have learnt a lot, you have grown a lot, and now is the day जब तेरी engagement हो रही है. तो हम सबकी तरफ से तेरे को बहुत सारे blessings हैं. Hello Aditya, a big congratulations to you and Unnati and all the best for this next chapter of your life. Take care mate, cheers. उन्नू आदित्य, तुम्ही आता तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या पर्वाला सुरुवात करणार आहात. सर्वप्रथम तुम्हा दोघांनाही तुमच्या यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. उन्नू, तुझं बालपण मी तसं पाहिलेलं नाही आहे, पण शालेय तसेच कॉलेज जीवनातील प्रगतीबद्दल लौकिककडून बरंच काही ऐकलं होतं. आईनबाबांबरोबर तशी तू खूपदा आली होतीस, पण माझ्या लक्षात राहिलेली उन्नू ती लौकिकच्या 50व्या वाढदिवसाच्या समारंभातील स्मार्ट आणि मॅच्युअर. लौकिकच्या सांगण्यावरून तो समारंभ तू अरेंज केला होतास, तेव्हा मला वेगळ्याच उन्नूचं दर्शन घडलं. त्या कार्यक्रमात तुझी मेहनत, तुझा सॉफ्टनेस, तुझी लीडरशिप, सर्वांविषयीचा तुझा आदरभाव असे अनेक पैलू मला दिसून आले. यामध्ये तुझ्या आईबाबांचा खूप महत्त्वाचा वाटा आहे. लौकिकचे डॅशिंग नेचर आणि शांताचा सॉफ्टनेस तू उचलला आहेस. गुड गर्ल. खरंच त्या कार्यक्रमानंतर आम्ही प्रसन्न मनाने घरी परतलो. खूप समाधान वाटले. उन्नू, उत्तरोत्तर तुझी छान प्रगती होऊ दे आणि सुखी, समृद्ध आणि समाधानी आयुष्य तुम्हा दोघांना लाभू दे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुन्हा एकदा आम्हा सर्वांकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद. हाय, लौकिक दादाचा टेक्स्ट मेसेज आला. उन्नतीचं लग्न ठरलं. म्हटलं काय, उन्नती एवढी मोठी झाली? उन्नती, माझ्या आठवणीतली तू ना अजून खूप पिटुकलीच आहेस. यु नो, फ्रोझन इन टाईम, स्वीट मेमरीज. मग लक्षात आलं, अगं तू मोठी झालीस, तू अमेरिकेत एकटी शिकायला गेलीस, आज तू स्वतःचा जोडीदार सुद्धा निवडला आहेस. खूप खूप आनंद झाला. आय एम सो हॅपी. फॅब्युलस न्यूज. लौकिक दादाचं फोकस, ॲम्बिशन आणि शांताचं निरागस मिश्किलपणा ह्यांचं सुपर्ब कॉम्बिनेशन असतं. तुला आणि आदित्यला माझे खूप शुभाशीर्वाद. ही म्हाताऱ्या माणसासारखी बोलायला लागल्या, आशीर्वाद. बट ईश्वरचरणी हीच प्रार्थना, तुम्हा दोघांना तुमच्या आयुष्यात सुख, शांती, समाधान लाभो अँड लॉट्स ऑफ प्रॉस्पेरिटी. हो, आणि कधीतरी न्यूझीलंडला नक्की या. Hey Unnati, congratulations. What a great day today. Well, when you started off with your US journey, I think we were confident that you will achieve whatever you wanted. As Madhvi said, you have a go-get attitude plus a very good mind, analytical mind, I should say. Now, little did we know that while you were focusing on your studies, you were also sort of pulling strings brilliantly, which made Aditya dance to your tune. Well, that's history. Now that you both have decided to go on this beautiful journey, wish you both a very happy life forward. Don't allow this achievement to think there are no further goals to be achieved. I think you both ventured out to achieve something big. So bring together the positive energy, the qualities that you both have, and try and go get whatever you wanted. All the best. Thank you. नमस्कार, मी सत्यभामा मावशी बोलते. अगं उन्नती, कधी मोठी झाली कळालंच नाही. तुझ्या आईवडिलांना तुझं नाव उन्नती ठेवलं, त्याचं तू सोनं केलंस.
तू कधी गावाहून आले की मला खूप छान वाटायचं. पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. Hello, I'm Dr. Shantini. I'm from Calicut, Kerala. I'm Shanta's best chuddy buddy friend. From the 3rd standard, we've been together till our dentistry days. Laukik is also a very close friend and mentor, and both of my friends have been blessed with 2 wonderful children, Unnati and Utkarsh. And on this auspicious occasion of your engagement, Unnati, I want to send my blessings, my good wishes and happiness forever to both of you all, Aditya and Unnati. Aditya, one word here about Unnati. She is a girl who does everything from her heart. She's an all-rounder. You're one of the luckiest boys to be getting a life partner like her. Bless both of you all. May God be with you all. That's it. Be happy. Namaste, my name is Varsha and I'm Shanta's best friend. We first met Unnati when Shanta and Laukik drove all the way to Pune to see us, and we spent lovely time together. We were at my cousin's wedding, and I can't believe that Unnati herself is almost getting married. Congratulations, Unnati and Aditya, on this very special occasion of your engagement. We were lucky as kids were growing up. We could visit Aurangabad. We were actually 10 of us with the whole family, and Shanta had made such a big, beautiful spread for us for dinner. Unnati was running around enthusiastically taking pictures of Nikita, Deepika, my kids, and all of us. And guess what? She gave us lovely mugs with pictures of us as gifts, which are in my living room, and they are such lovely memories. I was very happy when Unnati moved to the US so that I could see her more, and she visited us here in Houston, and we had such a fun time as my kids were also visiting, and they all cooked together. I still remember Unnati's yummy biryani, and every time Unnati I make biryani, I think of you. My younger one, Deepika, drove alone all the way from St. Paul to Charlotte as she was transferred, and I'm so happy now that she's only 1 or 2 hours away from Unnati, so she can meet her more often. I wish we could be there, Anirudh, myself, Nikita, Deepika and our dog Twinkle, but we all send our best wishes to all of you, Aditya's parents, Shanta, Laukik, Utkarsh, Unnati, and Utkarsh, all of you, wishing you a very great celebration from wherever we are in different places. God bless you with the very best in life. Hi Unna, hi Lele. Congratulations on your big day, and thank you for making me a part of it. It's been a great journey so far, and I wish you all the best for your future. I still remember seeing Unna cry at the airport, and then she sleeping off the entire flight. It's been a crazy journey since then, and seeing you today getting engaged is a very overwhelming and a joyous occasion for me, and I wish you both all the best for your future. Hey, congratulations to you guys for the engagement and eventually the wedding, and please मेरे बिना wedding मत करना, मैं बहुत मारूंगा. दोनों घर में एक चीज़ कहूँगा. Nati is the most fun and cool girl I've seen in Clemson, and one of the coolest girls I've ever met, and please stay that way. And Lele, you are so perfect in everything you do. ये सारी लड़कियाँ बोलती है कि मुझे लेले जैसा बॉयफ्रेंड चाहिए. भाई हम तेरे को मैचअप नहीं कर सकते, प्लीज़ हमारे लिए स्टैंडर्ड्स बढ़ाना बंद कर, नहीं तो बहुत मारूंगा. Anyways, have a great life ahead, and hope to see you guys soon. Unna and Lele, there are just too many things to say, but if there is one memory which I can embarrass you guys with, it is Lele dropping by unexpectedly during our miscellaneous study sessions just to spend more time with you. I have been blessed to be a part of this relationship, from awkward friends to being engaged.
and being the third wheel all the time, I know this relationship is a perfect match. Hey Unna, Lele. Wish you a very happy married life. I really hope that the love that you have for each other gets stronger every day. I was really happy when I was invited to be a part of the proposal too. I honestly had a lot of fun. It was amazing, and Lele, shock and awe. Anyway, so this, I have immense love for you guys, and I just wish you a life full of happiness, love, and success. Hey Unna and Lele, congratulations on your big day. I know it has been a roller coaster ride with arranging the engagement and the shadi, but I'm so glad it finally turned out, even if it's on Zoom, right? And I still remember the first time I saw you at the airport. You were crying to say bye-bye to your parents. In the flight, you were sleeping so peacefully that me and Riddhi were so jealous of you. But here we are. I'm so glad that we were friends for all these years, and I hope that we continue to be the same. And I'm glad that I'm part of this big arrangement and big milestone of your life. Even though it's through Zoom, I wish I would have been in South Carolina, but I know because of COVID. But congratulations to you and Lele. Have a good journey ahead. Bye-bye. Hi Unna and Lele. So last year उन्नती आणि मी roommates झालो. त्याच्या आधी मी तिला खूप ओळखत नव्हते. But then within 6 months probably we got upgraded from roommates to friends. आणि जिकडे उन्ना तिकडे लेले. सो लेले पण माझा खूप चांगला मित्र आहे. सो आणि मला खूप छान वाटतं की यू आर गेटिंग एंगेज्ड. सो आय विश यू ऑल द बेस्ट अँड ऑल द लक to have a really happy life together. Hello everyone, I have been knowing Unnati since 2011. We completed our engineering from Pune. Life in Pune would have been a complete disaster had it not been Unnati, because she was the one who always planned the fun activities and took us to places. I know Unnati as a very sweet and kind soul. I congratulate both the families and the couple. May you have a happy life ahead. Bye-bye. उन्नती आणि आदित्यला साखरपुड्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तसेच लौकिक सरांना आणि मॅडमला पण खूप खूप अभिनंदन. तशी उन्नती आणि माझी फार जुनी ओळख 2004 पासून, म्हणजे ती नक्कीच 7-8 वर्षाची असेल. त्यावेळेपासून मी तिला ओळखतो. तिची अभ्यासू वृत्ती, तिचा तो मनमिळावू स्वभाव, आणि नुसते अभ्यासातच नाही तर तिच्या अदर ॲक्टिव्हिटीज पण. पोहण्याच्या बाबतीत तर आपणा सर्वांनाच माहीत असेल की ती बरेच पारितोषिक घेऊन तिनं चांगलीच प्रगती केलेली आहे. आणि एवढ्यावरच ती न थांबता तिनं आज चांगल्या प्रकारे अमेरिकेत जाऊन ती स्थायिक झाली. नक्कीच तिने नावाप्रमाणे चांगली उन्नती केली. अशीच तिची भावी आयुष्यात प्रगती हो यासाठी आमच्या दोघांकडनं तिला खूप खूप हार्दिक शुभेच्छा. Hello everyone. First of all, I would like to extend my heartiest congratulations to both the families, Unnati and Aditya. I hope that like today, every day you two spend together is as blissful and love-filled as possible. May this day mark the beginning of a magical journey for you two together. Congratulations. उन्नती आणि आदित्य, अभिनंदन. तुमच्या साखरपुड्याच्या बातमीची आम्ही उत्सुकतेने आणि कौतुकाने वाट बघत होतो. इंटरनेट, झूम या नवीन टेक्नॉलॉजीमुळे कोरोनाच्या गोंधळातून मस्त वाट काढली आणि सगळ्यांना साखरपुड्याच्या सोहळ्याला उपस्थित राहायची संधी मिळाली. आज तुझ्या कमलाजीची मला फार आठवण आली. मी तिला कमीच म्हणत असेल. ती आज फार आनंदी आणि संतुष्ट दिसली असते. वडीलधाऱ्यांची पुण्याई आपल्या पाठीशी असते. तुम्हा दोघांच्या सुखी आनंदी सहजीवनासाठी माझ्याकडून अनेकोत्तम आशीर्वाद. आदित्यच्या ऊर्जेने भरलेली उन्नती आज समोर दिसते आहे. तिला आयुष्याच्या पुढील प्रवासात सुयश लाभो ही परमेश्वराकडे प्रार्थना.
Congratulations, Unnati and Aditya. I wish you all the happiness in the world as you embark on this new chapter of your life. Congratulations once again and all the best. असं नाही की आपल्या झपट्यांमधलं कोणीतरी कोणाचं तरी लग्न ठरलं आणि आता साखरपुडा आहे. लेले खूप अभिनंदन, खूप आनंद होतो आहे आणि आम्हाला सगळ्यांनाच आमच्या सगळ्यांसाठीच म्हणजे तू खूप शिस्तबद्ध आणि आपल्या एकंदरच आपल्या आहाराबद्दल म्हणा किंवा झोपण्या उठण्याच्या वेळेबद्दल, आपल्या तंदुरुस्तीबद्दल, शिक्षणाबद्दल आणि सगळ्याच कामांबद्दल खूप नीटनेटकं आणि व्यवस्थित लक्ष देणारा आहेस. आणि आम्ही सगळेच एकमेकांना एवढे 20-22 वर्ष ओळखतोय, चांगले ओळखून आहोत. त्यामुळे मी उन्नती तुला हे एवढं नक्की सांगेन की हा जो तुमचा निर्णय आहे तो खूप योग्य आहे आणि माझ्या खूप शुभेच्छा, अभिनंदन. आणि लेले प्रत्यक्षात भेटूच तेव्हा जरा ABCच्या पुढे हेडगेवारपर्यंत जाऊन येऊ. चल, खूप शुभेच्छा. First of all, I'd like to congratulate you and Unnati on this new journey in your life and wish you all the best. So, to talk about Lele, मी पार्ले ट्रॅकमध्ये 6th मध्ये जॉईन केलेलं अँड आय रिमेंबर माझ्या फर्स्ट वीकमध्ये लेले माझ्या क्लासमध्ये सुद्धा नव्हता, दुसऱ्या डिव्हिजनमध्ये होता. बट आय रिमेंबर माझ्या क्लासमधली लोक अरे लेले को पूछेंगे, अरे लेलेला माहिती असेल वगैरे असं बोलायचे. सो तेव्हा मला कळलं की लेले वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर मुलगा होता स्कूलमध्ये आमच्या. अँड परत कमांडर वगैरे सगळे आमचे जोक्स वगैरे चालायचे. आणि आय डिस्टिंक्टली रिमेंबर आम्ही मेकॅनिक्सच्या क्लासमध्ये आणि मॅथ्सच्या क्लासमध्ये बसून असंच टाईमपास करायचो अँड जोक करायचो. बट लेले ऑलवेज मेड शुअर दॅट दिस फन नेवर गॉट बेटर ऑफ हिम. त्याचा ऑलवेज लक्ष अँड डिसिप्लिन वॉज ऑलवेज देअर अँड लेले ऑलवेज लेंट अ हँड वेन एव्हर somebody needed help. और इवन मला पण ज्या मेकॅनिक्समध्ये काही डाऊट वगैरे यायचे तो लेले बसून एक्सप्लेन करायचा मला. 1-2दा केलेला त्याने एक्सप्लेन, थांबलेला तो त्याचे टाईम सोडून माझ्यासाठी. अँड दिस लेलेचं टायमिंग इज लाईक लेलेज बाउंड्री विथ ABC. ही वोंट क्रॉस इट बट लेले डिड क्रॉस इट फॉर मी, सो आय एम थँकफुल फॉर दॅट. आणि अजून मला तेच बिलीव्ह होत नाही आहे की इट्स बीन सो लॉंग सिन्स मेकॅनिक्स क्लास गॉट ओव्हर. It almost feels like it was just yesterday, but I wish you guys all the best and hope you have a very great future together ahead. Alile apan bhetuch laukar when you come back to India. So all the best, buddy. Take care. Hi Aditya, congratulations on your special day. Oxford Dictionary defines friend as somebody who is smart, honest, selfless, generous, and has your back no matter what. Having known you for almost 20 odd years, Aditya, I can surely say that you are none of that. Our mutual friend once jokingly said that getting hitched at 26 is like leaving the party at 10:30. And for Aditya, that quote suits perfectly well. Aditya and I have known each other for almost 20 odd years. We've had some amazing moments and memories at school and at kindergarten. And I have photographic evidence of one of those moments. This was a dance competition back in 2000 something. That is Aditya over there. Look how happy he is. I think he's a lot happier today. That's me. And one of these was his childhood crush at school. I wouldn't say whom for obvious reasons. Aditya, you have a great choice. Unnati is a great girl. We are all so looking forward to meeting her. But I would like to say, Unnati, what happened to your choice? I mean, Aditya, why? No, but jokes apart, Aditya, we all congratulate you from the bottom of our hearts. You have taken an amazing decision and we wish you all the best for the future. And also I would like to say thank you. Thank you for breaking this duck. Us Zaptes will have it a bit easier now. Thanks and congratulations. Bye. Congratulations Aditya and Unnati, and have a very happy and amazing life together ahead. Events like these will make this otherwise forgetful year very memorable. So again, I'm so glad this is happening and we get to be a part of all this. Again, congratulations and all the best. Congrats Aditya and Unnati for getting engaged. I'm very happy for you and I'm not surprised that you're the first one from the Z fraternity to be engaged. Hello Aditya, hello Unnati, many congratulations
and all the best. Shortly, you will be stepping onto a new stone in your life for a wonderful life together. Take care of each other, look after each other, have patience, and have a wonderfully married life. God bless. Congratulations again and best of luck. Congratulations, Unnati and Aditya. This is one of the best moments of your life, and it feels great that #my school friend is getting engaged. We've been waiting for this from so long. It's like 2 down, 6 more to go in the group of 8 people. It feels great, and knowing Unnati from school has been a journey from school to college and to our annual sleepovers. It's been really nice knowing her, and I'm sure you both are going to have a really happy life. Congratulations, and hope you have a great future ahead. Hi Unnati and Aditya, a very big congratulations to both of you on this amazing news that you've given us. All of us are so excited. We can't wait for the wedding. My message is specifically for Aditya. Remember, you have a lot of salis to treat to when you're back to India. So yeah, a big party is pending. Second, Unnati is an amazing friend, and she's been there for all of us throughout the phases that we had since we've grown up together. She stays strong by all of us in all phases of her lives, and she's going to do the same for you. She'll make you happy, and she'll take very good care of you. Make sure you do the same for her. A very, very big congratulations, and I'm very, very happy for this beautiful phase that you guys are going to start. Congratulations once again. Hi, Unnati. I don't know what to say in this video, but every time that I think of the reason that I'm making this video, I think back to 2008 when we used to go to your underground basement computer room, and like instead of doing our computer project, we used to listen to all those Taylor Swift songs and log on to Facebook and do God knows what. I mean, it's been like more than 10 years. It's been 12 years now. Wow, that's a long time. In those 12 years, we've like grown up. We're getting married. Like, that is crazy. And I just want to say all the best for your future. I know you're going to have the best time. Don't worry. For anything that you need, I'm always there for you. And I miss you so much. Come back to India soon and meet me soon. And I will see you very, very soon. And till then, stay safe. Okay? Bye. All the best. I still can't believe that you're getting married. I still haven't processed it yet. But I've known you for 10 years now, probably more. And we've been through so much together, to sharing chocolates and crackers during lunch break, to waiting for tea break so that you and I could meet, share gossip, discuss our day and walk to lunch hall together, to skipping our lunch break because we never really liked the food, and so many sleepovers, discussing so much of gossip. You've been my best friend for so many years, and so many other people involved, and going out to movies, and then finally you coming to Boston, which is really, really fun. But yeah, I love you a lot. I'm so happy for you, and I can't wait to attend your wedding, dance, eat, have fun. And I wish you a very, very, very happy and long marriage to you and Aditya both. I can't wait to meet him too, and I'll soon plan a visit, and we'll have fun. I love you. Bye. Your lipstick stains on the front lobe of my left side brain.
Congratulations, girl. This is definitely the best news you've given me in 2020. I finally have something to look forward to. You know, I was thinking, and it's been such a long time, from toddlers to school to all our crazy projects, Gurukul ka time pass, and Pune. It's been more than 20 years we know each other. And now it's time you're getting married, and oh my god, I don't even know what to say. So I'll just say many congratulations. I'm very happy for you. Congratulations to both of you, you and Aditya. I hope you have the best life together. Love you and meet you soon. तेरा Zoom कॉल पे engagement तो चलेगा, पर शादी में हम पक्का धूम मचाने वाले हैं. Bye, love you, meet you soon. Big day coming up, guys. मेरी बन्नो, मेरी childhood friend Unnati is getting engaged. Loads of luck and happiness. Aditya and Unnati, stay happy forever. Hi you guys, I am honestly so thrilled to hear this news about you guys, and I saw all the pictures. You make a lovely couple. I cannot wait to meet Aditya in person. He is technically a part of the gang now, so yeah, like I really hope that we get to meet soon and get to know him better. But honestly, I have known Unnati for the longest time now, and we have shared some amazing memories in college, and I cannot believe that this is actually happening, but it makes my heart really happy. And yeah, I hope that you guys come here soon and we get to chill together. And yeah, so like he has a lot of friends here now, like basically all of Unnati's friends, all of us are really excited to see you, and we cannot wait for the wedding. So that's one good thing we can look forward to this year. So I really wish you guys all the best, and I really hope that you make it a long way and you're happy together. And see you soon, guys. Hi Unnati, hi Aditya, wish you a very happy engagement today on this beautiful day when you are about to begin a new journey together. I hope you get all the love and happiness in the world. Aditya, let me tell you, it's been a really long journey with Unnati. We've known each other for almost 20 years now, and countless memories created together. Like if I start listing them, this video will never get over. From school to college to Pune, and हम इतने बड़े हो गए यार, मतलब पता ही नहीं चला. I still can't digest the fact that, you know, it's your day today, you're getting engaged today. But I really hope I could be there today and celebrate it with you together. So for now, enjoy our dance performance, and here it goes. मैं डालू ताल पे भंगड़ा तू भी गिद्दा पाले, चले रंग जमा दे हमके बने सभी मत वाले. मन कहे कि मैं ले आऊं चांद और तारे सारे, इन हाथों पर मैं चांद रखूं, इस मांग में भर दूं तारे. हेलो हेलो, तू फ्लोर पे जब है आई, येलो येलो बड़ी सॉलिड मस्ती छाई. हेलो हेलो, तू मुझे घूमने लगाई.